नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण बघणार आहोत वर्ग 11वा विषय समाजशास्त्र यामधील प्रकरण 5वे संस्कृती. संस्कृती या पाठातील आज आपण संपूर्ण स्वाध्याय अभ्यासणार आहोत. तर यामध्ये पहिला प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. यामध्ये पहिलं विधान आहे, संस्कृती ही रिकामी जागा असते. काय आहे विधान? संस्कृती ही रिकामी जागा असते. पर्याय आहेत नैसर्गिक, वैयक्तिक, अनुकूलनीय. पर्याय पुन्हा एकदा वाचते, नैसर्गिक, वैयक्तिक, अनुकूलनीय. उत्तर आहे अनुकूलनीय. तर हे उत्तर वापरून आपल्याला विधान पुन्हा लिहायचं आहे. संस्कृती ही अनुकूलनीय असते. उत्तरामध्ये लिहायचं आहे संस्कृती ही अनुकूलनीय असते. दुसरं विधान आहे, भौतिक संस्कृती रिकामी जागा असते. काय आहे विधान? भौतिक संस्कृती रिकामी जागा असते. पर्याय आहेत मूर्त, वस्तुनिष्ठ, अमूर्त. काय आहेत पर्याय? मूर्त, वस्तुनिष्ठ, अमूर्त. उत्तर आहे वस्तुनिष्ठ. तर उत्तर आपल्याला पूर्ण विधानामध्ये लिहायचं आहे ते पुढील प्रमाणे, भौतिक संस्कृती वस्तुनिष्ठ असते. तिसरं विधान आहे, बॉलिवूड संगीत रिकामी जागा चे उदाहरण आहे. काय आहे विधान? बॉलिवूड संगीत रिकामी जागा चे उदाहरण आहे. पर्याय आहेत उच्च संस्कृती, लोकप्रिय संस्कृती, लोकसंस्कृती. उत्तर आहे लोकप्रिय संस्कृती. उत्तर काय आहे? लोकप्रिय संस्कृती. उत्तर आपल्याला पूर्ण विधानामध्ये लिहायचं आहे ते पुढील प्रमाणे, बॉलिवूड संगीत लोकप्रिय संस्कृतीचे उदाहरण आहे. अशा प्रकारे आपल्याला योग्य पर्याय वापरून विधाने पुन्हा लिहायची आहेत. प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे, चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. यामध्ये अ गट आणि ब गटामध्ये जोड्या लिहून दिलेल्या आहेत. तर पहिली जोडी आहे, अ गटात दिलेलं आहे भीमसेन जोशी यांचे गायन. काय आहे? भीमसेन जोशी यांचे गायन हे अ गटात आहे आणि ब गटात आहे उच्च संस्कृती. ही जोडी बरोबर आहे. दुसरी जोडी आहे, अ गटात आहे शेक्सपियरचे साहित्य. अ गटात आहे शेक्सपियरचे साहित्य आणि ब गटात आहे लोकसंस्कृती. ब गटात आहे लोकसंस्कृती. ही जोडी चुकीची आहे. अ गटात शेक्सपियरचे साहित्य असलं तर ब गटात पाहिजे उच्च संस्कृती. ब गटात उच्च संस्कृती हे असतं तर ही जोडी बरोबर असती. तिसरी जोडी आहे, अ गटात आहे हॅरी पॉटर कादंबरी. काय आहे? हॅरी पॉटर कादंबरी आणि ब गटात आहे लोकप्रिय संस्कृती. ही जोडीसुद्धा बरोबर आहे. चौथी जोडी आहे, अ गटात आहे धार्मिक गट. अ गटात आहे धार्मिक गट आणि ब गटात आहे उपसंस्कृती. ही जोडीसुद्धा बरोबर आहे. धार्मिक गट आणि ब गटात उपसंस्कृती ही जोडी बरोबर आहे. या जोड्यांमध्ये जी 2 नंबरची जोडी आहे, अ गटात शेक्सपियरचे साहित्य आणि ब गटात लोकसंस्कृती, ही जोडी चुकीची आहे. आपल्याला दुरुस्त करून लिहायची आहे जोडी. म्हणून अ गटात लिहायचं आहे शेक्सपियरचे साहित्य आणि ब गटात लिहायचं आहे उच्च संस्कृती. अशा प्रकारे आपण चुकीची जोडी दुरुस्त करून लिहू शकतो. प्रश्न पहिल्यामध्ये क आहे, प्रत्येक विधान वाचा आणि चौकटीत दिलेल्या योग्य संज्ञा ओळखून लिहा. खाली एक चौकट दिली आहे, त्या चौकटीमध्ये काही संज्ञा लिहून दिली आहेत आणि त्याखाली विधाने दिली आहेत. तर त्या विधानाची उत्तरे आपल्याला त्या चौकटीत दिलेल्या योग्य संज्ञा ओळखून लिहायची आहे. तर त्या संज्ञा पहिली मी वाचते. पहिली संज्ञा आहे भौतिक संस्कृती. काय आहे? भौतिक संस्कृती. दुसरी संज्ञा आहे लोकसंस्कृती. दुसरी संज्ञा आहे लोकसंस्कृती आणि तिसरी संज्ञा आहे लोकप्रिय संस्कृती. तिसरी संज्ञा आहे लोकप्रिय संस्कृती. यामध्ये पहिलं विधान आहे, गायन कला एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होते. विधान आहे, पहिलं विधान आहे,
गायन कला एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होणे. या विधानाचे उत्तर आपल्याला चौकटीत दिलेली संज्ञा ओळखून लिहायचं आहे. तर याचं उत्तर आहे लोकसंस्कृती. उत्तर काय आहे? लोकसंस्कृती. दुसरं विधान आहे आजच्या काळात मोबाईलचा वापर. आजच्या काळात मोबाईलचा वापर. याचं उत्तर आहे लोकप्रिय. आणि हे उत्तर सुद्धा आपल्याला वर दिलेल्या चौकटीतील संज्ञा ओळखून लिहायचं आहे. प्रश्न पहिल्यामध्ये ड आहे. अधोरेखित शब्दाच्या जागी अचूक शब्द लिहून विधाने पूर्ण करा. यामध्ये पहिलं विधान आहे अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणे हे भौतिक संस्कृतीचे उदाहरण आहे. काय आहे विधान? अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणे हे भौतिक संस्कृतीचे उदाहरण आहे. यामध्ये भौतिक शब्द हा अधोरेखित केलेला आहे. हा भौतिक शब्द वगळून त्या ठिकाणी आपल्याला योग्य शब्द लिहायचा आहे. उत्तर आहे अभौतिक. तर उत्तर आपल्याला पूर्ण विधानामध्ये लिहावे लागेल. त्यासाठी अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणे हे अभौतिक संस्कृतीचे उदाहरण आहे. काय आहे उत्तर? अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणे हे अभौतिक संस्कृतीचे उदाहरण आहे. दुसरं विधान आहे ई व्यापार हे लोकप्रिय संस्कृतीचे उदाहरण आहे. ई व्यापार हे लोकप्रिय संस्कृतीचे उदाहरण आहे. या विधानामध्ये लोकप्रिय हा शब्द अधोरेखित केलेला आहे. म्हणजे हा शब्द या ठिकाणी चुकीचा आहे. तर हा शब्द वगळून त्या ठिकाणी आपल्याला योग्य शब्द वापरून विधान पुन्हा लिहायचं आहे. उत्तर आहे लोक. तर पूर्ण विधानामध्ये उत्तर लिहिण्यासाठी ई व्यापार हे लोकसंस्कृतीचे उदाहरण आहे. लोकप्रियऐवजी आपण लोक हा शब्द वापरायचा आहे. ई व्यापार हे लोकसंस्कृतीचे उदाहरण आहे. प्रश्न दुसरा आहे टिपा लिहा. टिपा लिहामध्ये पहिली टीप आहे संस्कृतीची वैशिष्ट्ये. काय आहे प्रश्न? संस्कृतीची वैशिष्ट्ये. उत्तर संस्कृतीची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे. पहिलं वैशिष्ट्य आहे संस्कृती शिकावी लागते. संस्कृती ही जैविक वारशातून मिळत नाही, तर ती सामाजिकरणाच्या प्रक्रियेद्वारा प्रत्येक सदस्य शिकत असतो. सांस्कृतिक गोष्टी शिकण्याची प्रक्रिया ही प्रतिकात्मक आंतरक्रियेतून घडत असते. यामध्ये दुसरं वैशिष्ट्य आहे संस्कृती ही अमूर्त असते. काय आहे? संस्कृती ही अमूर्त असते. संस्कृती ही समाजातील व्यक्तीच्या विचारातून किंवा त्यांच्या सवयीतून दिसते. काही प्रमाणात त्यांच्या आचरणातून दिसते. थोडक्यात आपण संस्कृती बघू शकत नाही, तर ती व्यक्तीच्या वर्तनातून अनुभवली जाते. या वर्तन पद्धतीमध्ये काही विशिष्ट रचना दिसते, त्याला आपण संस्कृती म्हणतो. तर संस्कृतीच्या वैशिष्ट्यामध्ये तिसरा मुद्दा आहे संस्कृती ही सामूहिक असते. संस्कृती ही सामूहिक असते. म्हणजे संस्कृती ही मानवनिर्मित असली तर ती कोणा एका व्यक्तीच्या मालकीची नसते. त्या समाजाचा भाग म्हणून सर्वच व्यक्ती त्या संस्कृतीचा भाग बनतात. त्यांची भाषा व शिष्टाचार समान असतात आणि म्हणूनच संस्कृती ही सामूहिक असून वैयक्तिक नाही असे म्हटले जाते. चौथं वैशिष्ट्य आहे संस्कृती ही मानवनिर्मित असते. संस्कृती ही मानवाच्या सामाजिक आंतरक्रियेमधून निर्माण होते. ती आपोआपच उदयास येत नाही. त्यामुळे संस्कृतीचे अस्तित्व त्या समाजाच्या अस्तित्वावर अवलंबून असते. ती नैसर्गिक नसून मानवनिर्मित आहे. आता पाचवं वैशिष्ट्य आहे संस्कृती ही आदर्शात्मक असते. संस्कृती ही आदर्शात्मक असते. प्रत्येक संस्कृतीमध्ये विचार व नियमने असतात. हे विचार आणि नियमने नेहमीच आदर्श स्वरूपाचे असतात. नेहमी आदर्श संस्कृतीलाच प्रोत्साहन दिले जाते. सहावं वैशिष्ट्य आहे संस्कृती ही हस्तांतरित केली जाते. पालक, शिक्षक, धर्मगुरू, जनसंपर्काची साधने आणि समाजातील इतर सदस्य आदर्श अशा वर्तन पद्धती एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करत असतात. आठवं वैशिष्ट्य आहे समाजपरत्वे संस्कृती बदलते. प्रत्येक समाजाची स्वतःची अशी संस्कृती असते. त्यातील मूल्ये, परंपरा, रूढी, विचारप्रणाली, धर्म, श्रद्धा, पद्धती एका संस्कृतीसाठी समान असल्या तरी इतर संस्कृतीपेक्षा वेगळ्या असतात. खानपान, बोलण्याच्या पद्धती, शिष्टाचार, स्वागत पद्धती, पोशाखाच्या पद्धती
ह्या त्या सामाजिक परिस्थितीमधून बदलत असतात. संस्कृती ही एकात्मक असते. संस्कृतीचे विविध घटक हे परस्परमूलक, परस्पर संबंधित व एकात्मक स्वरूपाचे असतात. उदाहरण, एखाद्या समाजातील मूल्यव्यवस्था ही त्या समाजातील नैतिकता, धर्म, रूढी, परंपरा, श्रद्धा इत्यादी सांस्कृतिक पैलूंशी घनिष्ठपणे जोडलेल्या असतात. तसेच संस्कृतीमध्ये सतत परिवर्तन होत असते. भाषा ही संस्कृतीचे प्रमुख वाहक आहेत. अशी अनेक प्रकारची आपण संस्कृतीची वैशिष्ट्ये लिहू शकतो. टिपालियामध्ये दुसरा प्रश्न आहे, संस्कृतीचे सामाजिक फायदे. काय आहे? संस्कृतीचे सामाजिक फायदे. उत्तर, पहिला फायदा आहे व्यक्तीस होणारा मूलभूत फायदा. संस्कृतीचा सदस्य म्हणून व्यक्तींना अनेक फायदे मिळतात. संस्कृतीमुळे भावनिकदृष्ट्या आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम होण्यास अनुभव मिळतात. व्यक्तीमधील सर्जनशीलता व्यक्त होण्यासाठी संस्कृती मदत करते. दुसरा सामाजिक फायदा आहे भविष्यात उपयोगी येणारी नवीन कौशल्ये आणि नवीन गोष्टी शिकण्याच्या संधी. लहान मुले व युवक एखाद्या विशिष्ट संस्कृतीचे सभासद म्हणून नवीन कौशल्ये शिकतात. याचबरोबर त्यांची अस्मिता आणि संवेदन क्षमता देखील संस्कृतीच्या माध्यमातून विकसित होत असते. यातून शिकण्याची क्षमता वाढताना दिसते. संस्कृतीचा तिसरा सामाजिक फायदा आहे सामाजिक स्वास्थ्य आणि हित. समृद्ध संस्कृती असलेल्या समाजातील सदस्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य समृद्ध असते, असे अनेक ठिकाणी दिसून आले आहे. सध्याच्या विविध संशोधनाच्या निष्कर्षानुसार वेगवेगळ्या संगीत, नाटक यासारख्या संस्कृती कलांमध्ये भाग घेतल्याने समाजातील सभासदांचे मानसिक, शारीरिक स्वास्थ्य चांगले राहते. संस्कृतीचा चौथा सामाजिक फायदा आहे सामाजिक एकात्मता आणि एकरूपता. संस्कृतीचे फायदे केवळ व्यक्तिगत नसून त्याचे फायदे हे संपूर्ण समाजाला देखील होतात. संस्कृतीतूनच सांस्कृतिक भांडवलाची निर्मिती होते. त्यातून समाज एकत्र बांधला जातो. जसे जत्रा, सण, समारंभ यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमातून त्या संस्कृतीतील सदस्य एकत्र येतात व समाजात एकात्मता निर्माण होते. अशा प्रकारे आपल्याला संस्कृतीचे सामाजिक फायदे वरील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येतात. प्रश्न तिसरा आहे, फरक स्पष्ट करा. फरक स्पष्ट करामध्ये पहिला प्रश्न दिला आहे भौतिक संस्कृती आणि अभौतिक संस्कृती. काय आहे प्रश्न? भौतिक संस्कृती आणि अभौतिक संस्कृती यामध्ये आपल्याला फरक स्पष्ट करायचा आहे. तर उत्तरात पुढील प्रमाणे. भौतिक संस्कृतीमध्ये पहिला मुद्दा आहे भौतिक वस्तू नष्ट झाल्या तर त्याची फेरनिर्मिती करता येते. काय आहे? भौतिक वस्तू नष्ट झाल्या तर त्यांची फेरनिर्मिती करता येते. अभौतिक संस्कृतीमध्ये पहिला मुद्दा आहे मूल्ये किंवा संस्कार लोप पावल्यास त्यांची पुनर्स्थापना करता येत नाही. तर भौतिक संस्कृतीमध्ये दुसरा मुद्दा आहे भौतिक संस्कृतीच्या प्रभावामुळे लोकसमुदाय भोगवादी बनत असल्याने दिसून येते. तर अभौतिक संस्कृतीमध्ये दुसरा मुद्दा आहे अभौतिक संस्कृतीमुळे समाजातील नैतिक मूल्ये जोपासली गेली आहेत. भौतिक संस्कृतीमध्ये तिसरा मुद्दा आहे भौतिक किंवा मूर्त संस्कृती ही दृश्य स्वरूपाची असून ती स्पर्श करता येणाऱ्या मानवनिर्मित उपकरणाचा समुच्चय आहे. पुन्हा एकदा वाचते. भौतिक किंवा मूर्त संस्कृती ही दृश्य स्वरूपाची असून ती स्पर्श करता येणाऱ्या मानवनिर्मित उपकरणांचा समुच्चय असते. अभौतिक संस्कृतीमध्ये तिसरा मुद्दा आहे अभौतिक किंवा अमूर्त संस्कृती ही ज्या मानवनिर्मित बाबी डोळ्यांना दिसत नाहीत, ज्यांना स्पर्श करता येत नाही, पण ज्यांचे अस्तित्व जाणवते अशा बाबींचा समुच्चय असतो. भौतिक संस्कृतीमध्ये चौथा मुद्दा आहे भौतिक संस्कृतीत समाविष्ट होणाऱ्या बाबी व्यक्तीला स्वप्रयत्नाने संपादन कराव्या लागतात. भौतिक संस्कृतीत समाविष्ट होणाऱ्या बाबी व्यक्तीला स्वप्रयत्नाने संपादन कराव्या लागतात. तर अभौतिक संस्कृतीमध्ये चौथा मुद्दा आहे अभौतिक संस्कृतीत मूल्ये, रीतिरिवाज, भाषा इत्यादी वंशपरंपरेने किंवा कौटुंबिक सामाजिकीकरणामुळे आपोआप प्राप्त होतात. अशा प्रकारे भौतिक संस्कृती आणि अभौतिक संस्कृती
यामधील फरक स्पष्ट करता येतो. फरक स्पष्ट करामध्ये दुसरा प्रश्न आहे लोकरीती आणि लोकनीती. काय आहे? लोकरीती आणि लोकनीती. आता आपल्याला यामध्ये फरक स्पष्ट करायचा आहे. तर लोकरीतीमध्ये पहिला मुद्दा आहे लोकरीतीचे स्वरूप समाजमान्य शिष्टाचाराचे असते. तर लोकनीतीमध्ये पहिला मुद्दा आहे लोकनीतीचे स्वरूप समाजमान्य दंडकाचे असते. लोकरीतीमध्ये दुसरा प्रश्न आहे लोकरीतीमध्ये दुसरा मुद्दा आहे तुलनात्मकदृष्ट्या लोकरीती सौम्य असतात व त्या समाजातील व्यक्तीवर सौम्यपणे लादल्या जातात. काय आहे? तुलनात्मकदृष्ट्या लोकरीती सौम्य असतात व त्या समाजातील व्यक्तीवर अगदी सौम्यपणे लादल्या जातात. लोकनीतीमध्ये दुसरा मुद्दा आहे तुलनात्मकदृष्ट्या लोकनीती कठोर असतात. त्यांचे पालन करण्याची सक्ती समाज घटकावर करण्यात येते. लोकरीतीमध्ये तिसरा मुद्दा आहे भोजन बनवण्याच्या पद्धती, भोजन करण्याच्या पद्धती, वेशभूषेच्या पद्धती या काही समाजमान्य लोकरीती आहेत. त्या लोकांच्या अंगवळणी पडलेल्या असतात. तर लोकनीतीमध्ये तिसरा मुद्दा आहे विवाहाचे नियम, कनिष्ठ जातीवरील निर्बंध. या भारतातील प्रस्थापित लोकनीती आहेत. त्यांचे उल्लंघन झाल्यास सामाजिक व्यवस्थेला गंभीर धोका पोहोचू शकतो. आता लोकरीतीमध्ये चौथा मुद्दा आहे लोकरीती म्हणजे समाजामध्ये रूढ असणाऱ्या वर्तन पद्धती आहेत असे प्रतिपादन विल्यम समनर यांनी केले आहे. काय आहे? लोकरीती म्हणजे समाजामध्ये रूढ असणाऱ्या वर्तन पद्धती आहेत असे प्रतिपादन विल्यम समनर यांनी केले आहे. तर लोकनीतीमध्ये चौथा मुद्दा आहे समाजहितासाठी समाजात प्रस्थापित रीतिरिवाज म्हणजे लोकनीती असे प्रतिपादन विल्यम समनर यांनी केले आहे. लोकनीती पुन्हा एकदा वाचते. चौथा मुद्दा समाजहितासाठी समाजात प्रस्थापित रीतिरिवाज म्हणजे लोकनीती असे प्रतिपादन विल्यम समनर यांनी केले आहे. अशा प्रकारे आपण लोकरीती आणि लोकनीती यामधील फरक स्पष्ट केला आहे. प्रश्न चौथा आहे खालील संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा. यामध्ये पहिली संकल्पना आहे उपसंस्कृती. काय आहे? उपसंस्कृती. उत्तर उपसंस्कृती म्हणजे असे गट की ज्यामध्ये एकमेकांबरोबर अनेक गोष्टी समान असतात पण हे गट इतर गटापासून वेगळे काढता येतात. उदाहरण विविध धार्मिक गट किंवा वांशिक गट किंवा युवा गट यांची संस्कृती. महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या अंतर्गत वैदर्भीय किंवा कोकणी संस्कृती अशा विभागीय उपसंस्कृतीची उदाहरणे आहेत. भारतात आदिवासी समुदायाची स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आहे. अशा प्रकारे आपल्याला उपसंस्कृती ही संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करता येते. दुसरी संकल्पना आहे लोकसंस्कृती. उत्तर लोकसंस्कृती ही सर्वसामान्य लोकांशी संबंधित व प्रामुख्याने औद्योगिक पूर्व समाजातील संस्कृती होय. ही संस्कृती अस्सल अधिप्रमाणित समजली जाते. श्रीनाथी यांच्या मते या संस्कृतीकडे कला म्हणून बघितले गेले नसले तरी त्याचे वेगळेपण मान्य करून त्याचा आदर केला जातो. लोक संगीत, लोककथा ही लोकसंस्कृतीची उदाहरणे होत. ही लोकसंस्कृती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित केली जाते. पंजाबमधील भांगडा, महाराष्ट्रातील लावणी किंवा उत्तर प्रदेशमधील नौटंकी ही याची उदाहरणे आहेत. अशा प्रकारे लोकसंस्कृती ही संकल्पना आपल्याला उदाहरणासह स्पष्ट करता येते. प्रश्न 5 अ आहे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. यामध्ये एक संकल्पना दिली आहे ती आपल्याला पूर्ण करायचं आहे. तर यामध्ये संकल्पना आहे संस्कृतीचे घटक. काय आहे संकल्पना? संस्कृतीचे घटक हे मध्ये एका गोलमध्ये लिहून दिलं आहे आणि त्या भोवताली 4 गोल दिलेले आहेत. तर त्या 4 गोलमध्ये आपल्याला ते संस्कृतीचे घटक लिहायचे आहेत. तर संस्कृतीचा पहिला घटक आहे ज्ञान. काय आहे? ज्ञान. त्याला आपण नॉलेज म्हणतो. दुसरा घटक आहे संस्कृतीचा दुसरा घटक आहे भाषा. काय आहे? भाषा. संस्कृतीचा तिसरा घटक आहे नियमने.
संस्कृतीचा तिसरा घटक आहे नियमने आणि संस्कृतीचा चौथा घटक आहे प्रतीके. संस्कृतीचा चौथा घटक आहे प्रतीके. अशा प्रकारे आपल्याला संस्कृतीचे घटक लिहून दिलेली संकल्पनाचे घटक लिहून संकल्पना चित्र किंवा संकल्पना आकृती पूर्ण करता येते. प्रश्न 5वा ब आहे आपले मत नोंदवा. यामध्ये पहिला प्रश्न आहे आजच्या काळात शास्त्रीय संगीत शिकण्याचा प्रयत्न खूप कमी लोक करतात. काय प्रश्न? आजच्या काळात शास्त्रीय संगीत शिकण्याचा प्रयत्न खूप कमी लोक करतात. उत्तर आजच्या काळात खूप कमी लोक शास्त्रीय संगीत शिकण्याचा प्रयत्न करतात. या विधानाशी मी सहमत आहे. माझ्या माहितीनुसार शास्त्रीय संगीताचा समावेश उच्च संस्कृतीत करण्यात येतो. संगीत शिकण्यासाठी संगीत साधना करण्याकरिता खूप काळ रियाज करावा लागतो, सराव करावा लागतो. आजच्या धकाधकीच्या काळात लोकांना तेवढा वेळ नसतो. तसेच सर्वसामान्य लोकांना एवढा वेळ घालणे परवडत सुद्धा नाही. शास्त्रीय संगीताची उपासना करण्यासाठी नामवंत संगीताचार्यच असावा लागतो. काही लोकांची संगीत शिकण्याची इच्छा असतानाही नामवंत संगीताचार्यांपर्यंत त्यांना पोचता येत नाही. शिवाय शास्त्रीय संगीत विशिष्ट वर्गाची, जातीची मक्तेदारी असल्याने समाजातील इतर लोकांना त्यामध्ये स्वारस्य वाटत नाही. त्यांच्यामध्ये संगीताची आवड निर्माण होत नाही. यावरून आपल्या लक्षात येते की आजच्या काळात खूप कमी लोक शास्त्रीय संगीत शिकण्याचा प्रयत्न करत आहेत. तर आपले मत नोंदवामध्ये दुसरा प्रश्न आहे अंधश्रद्धेचा त्याग करणे सोपे नाही, सहज शक्य नाही. दुसरा प्रश्न काय आहे? अंधश्रद्धेचा त्याग करणे सोपे नाही किंवा सहज शक्य नाही. उत्तर भारतीय समाजात अंधश्रद्धेची घट्ट पकड आहे. भारतीय समाज हा रूढीप्रिय, परंपराप्रिय आहे. तसेच निरक्षर व अर्धशिक्षितांचे प्रमाण जास्त असल्यामुळे रूढी, अंधश्रद्धा विसरून विज्ञानवादी नियम पाळायला ते तयार होत नाहीत. सर्वसामान्य लोक जरी अंधश्रद्धांबाबत साशंक असले तरी त्यांचे पालन केले नाही तर काही अनिष्ट घडेल, काही वाईट घडेल अशी भीती त्यांना सतत वाटत राहते. 19व्या शतकापासून बऱ्याच संतांनी, समाजसुधारकांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कार्य केले. उदाहरण गाडगेबाबा, संत तुकाराम, तुकडोजी महाराज. परंतु याचा समाजावर काहीही परिणाम झाला नाही. तसेच आजच्या काळात डॉक्टर दाभोलकर यांच्यासारख्या समाजसुधारकांनी सुद्धा प्रयत्न केले. त्यांना अपेक्षित असलेला प्रतिसाद यामधून मिळाला नाही. म्हणूनच अंधश्रद्धेचा त्याग करणे सोपे नाही किंवा वाटते तेवढे सहज शक्य होणारे ते काम नाही. अशा प्रकारे आपण प्रकरण 5 संस्कृती या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय अतिशय सविस्तररित्या अभ्यासला आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी खाली दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. काही समस्या असतील, काही अडचणी असतील, शिवाय काही सूचनाही असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.